हार्टचा विकार बरा होतो का? 100% बरा होऊ शकतो. किती टक्के लोकांचा? जवळजवळ 90% लोकांचा हार्ट विकार बरा होऊ शकतो. पण आपण ते करत नाही. आपण काय करतो की एक गंमत बघा, हृदयविकार झाला तर रक्त पातळ होण्याचं औषध पहिलं चालू करतो. म्हणजे रक्त पातळ असलं की ते हार्टला पोचेल, सगळ्या मेंदूपर्यंत सगळीकडे जाईल. परंतु तुम्ही विचार करा की दूध आहे 60% समजा त्याच्यात फॅट आहे, तर मी जर दूध घेतलं एक ग्लासभर तर मला ही जी 60% फॅट शरीरामध्ये गेलेली आहे त्याच्याऐवजी मी अर्धा ग्लास दूध आणि अर्धा ग्लास पाणी घालून एक ग्लास दूध प्यायलो तर फॅट किती जाईल? 3.5% जाईल, नाही का? कारण की दुधामध्ये एका ग्लासमध्ये 60%चं जे प्रपोर्शन होतं ते मी पातळ दूध केल्याने कमी होऊन गेलं. तर माझ्या शरीराच्या ज्या अवयवांना अमुक एक प्रमाणात रक्त पाहिजे ते मिळायचं बंद होऊन जातं. कारण की रक्त पातळ केलं की त्या रक्ताचा गुणधर्म, त्याची उपयोगिता 50% कमी होऊन गेली किंवा जेवढे टक्के पाणी घातलं असेल. तर मेंदूला रक्त कमी पुरवठा म्हणजे मग झोप येत नाही, मग आणिच त्रास होतो, मग रक्तदाबाचं प्रमाण आहे ते आणिच वाढतं, मग दुसरं औषध. तेव्हा हृदयविकार झालेल्या माणसाला रक्त पातळ होण्याचं औषध दिल्याशिवाय धोका असतो. कारण गुठळी येऊ शकते, मेंदूत येऊ शकते किंवा कुठल्याही आर्टरीत पायाकडे जाणाऱ्या असोत, वरच्या बाजूला असोत, त्यांच्यामध्ये गुठळी झाली, रक्त जाड झाल्यामुळे जो प्रॉब्लेम येणार आहे तो टाळण्यासाठी त्याला रक्त पातळ करण्याचं औषध किंवा मग इतर हार्टची सगळी औषधं देऊन जेमतेम आपण त्याला कंट्रोल करून आपलं दिनक्रम चालवत राहतो. मग आपल्याला काय वाटतं की सध्या मी सकाळ संध्याकाळ औषध घेतलं तर काही प्रॉब्लेम नाही आहे. माझं डायबिटीसचं औषध आहे ते घेतल्यानंतर माझी शुगर आहे ती नॉर्मल राहते, माझं हार्टचं औषध घेतलं तर सध्या तरी काही त्रास नाही. त्रास काही नाही आहे, कळत काही नाही आहे, अचानक एकदम अटॅक येतो. ज्यांना आर्टरीमध्ये ब्लॉक झालेत, हृदयामध्ये रक्तवाहिन्या चोक झाल्या आणि त्याची एन्जिओप्लास्टी केली किंवा ऑपरेशन केली बायपास, त्यांना 3 महिन्यामध्ये म्हणजे लवकरात लवकर 3 महिने जास्तीत जास्त 6 वर्ष पुन्हा सर्व तसेच अटॅक येऊन सगळं मूळ पदावरती गेलेले लोक आहेत. किंवा मायट्रल वॉल खराब झालाय, वॉल असतात हार्टमध्ये, हल्ली मायट्रल आणि आता केमिकली ट्रीटेड मायट्रल वॉल मिळतात की जे घातले तर त्याच्यावर लवकर खराब होत नाहीत म्हणून. पण तरी सुद्धा लवकर नाही म्हणजे 2 वर्ष त्याचं लाईफ वाढलं तरी 2 वर्षांनी पुन्हा खराब होणार. आणि ते झाल्यामुळे तुमचं हार्ट रिपेअर झालंय असं नाही. त्याच्या उलट आयुर्वेदाने इतकी छान औषधं आणि सर्व तऱ्हेचे उपचार सांगितलेले आहेत. तुम्हाला सर्वांना कायाकल्पाची माहिती आहे की तरुण होण्यासाठी कायाकल्प करत असत. कायाकल्पामध्ये पहिलं काय करायचं तर शरीर शुद्धी, ती पंचतत्वांची शुद्धी संपूर्ण, वातपित्त कफ आणि शिवाय जो मन आणि आत्मा यांच्यावर साठलेला मल आहे त्याची शुद्धी करण्याचं नाव पंचकर्म. ते पंचकर्म इतकं कामाला आलं की साधारणतः मला वाटतं आपले माननीय बाळासाहेब जे आहेत त्यांनी मला न विचारता पहिल्यांदा पेपरमध्ये सगळं कारल्याविषयीची माहिती लिहिली. मग त्यानंतर भारतभर सगळीकडे की उलटं लिहित होते की बालाजीपासून सावधान, तो तूप पाजतो, हार्टच्या पेशंटनी तूप पिऊ नये असं असताना तिथे कारल्याला तूप पाजतात, ते तुम्ही सर्वांनी कारल्याचा बालाजी आणि त्याच्यापासून सावधान, अशीच वर्तमानपत्र म्हणजे उर्दू वर्तमानपत्र हैदराबादला असोत किंवा दिल्लीला असोत सगळ्यांनी त्याची अशीच री ओढली होती की सांभाळा ह्याच्यापासून. काही वर्षानंतर मग लक्षात आलं की हे चुकीचे, उलट हे पंचकर्माने तर मिरॅकल होऊन राहिले. सगळ्या जगात पंचकर्म नावाचा शब्द जो आहे तो परवलीचा जाहिरातीचा शब्द झाला आणि म्हणून प्रत्येक जण पंचकर्म म्हणजे काय की थोडा मसाज टीम करायची, काहीतरी प्यायला तूप देतात काही लोक, घरी जाऊन तूप प्यायचं किंवा विरेचनासाठी एक काहीतरी गोळी द्यायची की घरी जाऊन घ्या आणि जुलाब. अशा तऱ्हेने शरीर शुद्धी होत नाही आणि हृदयविकार असणाऱ्यांना ते उपयोगाचे नाही. ज्यांना एक थोडं वजन कमी करून जरा स्किन चांगली दिसावी असं वाटत असेल तेवढ्यांपुरती ते ठीक आहे. तर रोग बरा करायचा असला तर नीट पंचकर्म आयुर्वेदाने करायला सांगितलं आणि ते जर व्यवस्थित केलं तर पुन्हा जाऊन चेक केलं तर एन्जिओग्राफी केल्यानंतर आर्टरीचे ब्लॉक गेलेले सापडलेले आपल्याकडे सगळे केस पेपर असतात. म्हणजे ज्या रोग्यांनी तशा तऱ्हेची नीट काळजी घेतली तेव्हा ब्लॉक्स असतील जातात. इन्फार्ट झालेला असला तर आमच्या इथे मुंबईतले एक मोठे सदन खूप होते ज्यांची स्वतःची औषधाची फॅक्टरी होती, त्यांनी स्वतःचे इन्फार्ट गेले आणि हार्ट पूर्ववत झालं
याची सगळी परीक्षणं केलेली त्याची केस पेपर म्हणजे इथे त्यांनी मुंबईत तपासण्या केल्या, ते मोठे ग्रस्त असल्यामुळे त्यांची काळजी खूप घेत असत, तर तेही बरं होऊ शकतं. फक्त काय पूर्ण बरं होऊ शकत नाही तर एनलार्ज हार्ट जर खूप मोठं झालं, आणि ते स्त्रियांच्या बाबतीत हा प्रकार जास्त होतो, कारण त्यांच्या हॉर्मोनल सिस्टीम आणि त्यांचं युट्रस वगैरे जर काढून टाकलं तर हार्ट मोठं व्हायला सुरुवात होऊ शकते. आणि ते जे मोठं हार्ट होतं त्याला पुन्हा आकुंचन करायला खूप श्रम पडतात आणि औषधही कमी असतात. म्हणजे मी असं म्हणेन त्याच्या केसेस असल्या तर त्यात 20% बऱ्या होतात. अन्यथा हार्टच्या केसेसचं बरं होण्याचं प्रमाण किंवा आरटीचे ब्लॉक जाण्याचं प्रमाण 90% लोकांचं बरं होऊ शकतं. एवढी जर आयुर्वेदामध्ये दिलेली आहेत काय म्हणून औषधं आणि इलाज, तर आपण उगाच का ऑपरेशन करून घ्यायचं? ऑपरेशनही करावं लागू शकतं, परंतु ते काय हजारात एखाद्याला करावं लागेल. उठसूट सगळ्यांचं ऑपरेशन करायची गरज नसते. मग हार्टवरती सर्वात महत्त्वाचं काय तर जसं मधुमेहाला व्यायाम चालणं असतं तसं हार्टला सुद्धा त्याची आवश्यकता असतेच. कारण की जर व्यायाम अजिबात केला नाही तर चालता येते. फक्त ज्या माणसाचं हार्ट खूप मोठं झालंय किंवा ज्याचा मायट्रल वॉल्व अजिबात काम करत नाही त्यांनी सुद्धा चालायचंय, पण कसं की एक 100 मीटर गेलं की बसायचं, पुन्हा 100 मीटर गेलं जरा थांबायचं. एकदम धावपळ करायची नाही, म्हणजे त्याला व्यायाम झेपतो. त्याला योगासनं तर नक्कीच झेपतात. आणि ती तशी जी योगासनं आहेत की जी हृदयविकार किंवा ज्यांची किडनी फेल झालेली आहे, ज्यांना मोठे त्रास झालेले आहेत, त्यांनी कशी योगासनं करावीत त्यासाठी आम्ही 2 गोष्टी आवश्यक असतात. मी सुरुवातीलाच म्हटलं, तर हार्टचा तोही रोगी बरा होऊ शकतो.